आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। प्रभाग क्रमांक 24 मधील नवीन सिडको परिसरामधील हनुमान चौक ते अग्रवाल तेल सेंटर या दरम्यानच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचं भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेब यांच्या सहकार्याने तसेच शिवसेना महानगरामध्ये प्रमुख प्रवीण तिदमे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वपूर्ण विकास कामाला अखेर गती मिळाली आहे। सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे परिसरामधील ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला, तर प्रवीण तिदमे यांनी प्रत्यक्ष कुदळ मारून कामाचा शुभारंभ केला। रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे नागरिकांना सुलभ आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था मिळणार आहे। पावसाळ्यामधील चिखल आणि खड्ड्यांच्या समस्यांमधून मुक्ती मिळणार आहे। परिसरामधील पायाभूत सुविधांच्या उभारणीमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। त्यामुळे स्थानिक व्यापारी, शाळकरी मुलं तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। भूमिपूजन सोहळ्यासाठी भाजप सिडको मंडल अध्यक्ष प्रवीण मोरे, शिवसेना उपमहानगर प्रमुख राजेंद्र मोहिते, अवजड वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्नील पांगरे, युवासेना राज्य विस्तारक श्रेयस शुक्ला, उपजिल्हाप्रमुख शंकर पांगरे, विभाग प्रमुख विजय लहामगे तसेच अविनाश पांगरे, सागर पांगरे, आदित्य माळी यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी विशाल शर्मा, संजय अहिरे, कुणाल त्र्यंबके, सागर दंडगव्हाळ तसेच बबलू चव्हाण, नानू मोहिते, राजेश आहेर, कैलास गवळी, सतीश दरेकर, विनायक त्र्यंबके, आबा गायकवाड, संजू अहिरे, संतोष घोडके, मनीष परदेशी, स्वप्नील परदेशी, प्रदीप मोरे तसेच महिला कार्यकर्त्यांमध्ये पौर्णिमा गवळी, सविता तरोडे, सरला इंगळे, पुष्पांजली तरोडे, गायत्री गवळी, आरती कोरगावकर, जयश्री त्र्यंबके, शकुंतला गवळी, सीताबाई आहेर या सर्व जणींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिक नागरिकांनी या कामांबद्दल आनंद व्यक्त केलाय आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे स्वप्न आता साकार होत आहे अशी भावना व्यक्त केली। या प्रकल्पामुळे नवीन सिडको परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल आणि नागरिकांच्या वर्षानुवर्षाच्या मागणीची पूर्तता होऊन विकासाच्या नव्या वाटा खुल्या होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। प्रवीणने निवडणूक लढवून आणि त्यावेळेस त्या निवडणुकीमध्ये सर्व नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि नाशिक महानगरामध्ये पहिल्या नंबरने त्याचा विजय झाला। परंतु त्या विजयाला साजेस काम करणं अपेक्षित होतं की त्याला जर नागरिकांनी एवढा प्रतिसाद दिला तर त्याने या नागरिकांची अपेक्षा पूर्ती करणं अपेक्षित होतं आणि ते प्रत्यक्ष करून दाखवलं की आज सिडको नगरीमध्ये सगळ्या रोडचं सिमेंट काँक्रिटीकरण सुरू आहे। ड्रेनेज लाईन व्यवस्थित झालेल्या आहेत, पाणी पुरवठ्यात सुधारणा झालेली आहे। म्हणजे आपल्या लोकप्रतिनिधीनं काय काम करावं त्याची मागणी करण्यापेक्षा लोकप्रतिनिधीनं स्वतःहून सगळ्या सुविधा समर्थपणे उपलब्ध करून देणं ही खूप मोठी उपलब्धी आहे। आणि नागरिकांना काय हवं याची जाणीव, याचा अभ्यास, याचं चिंतन करून वरती अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत चांगले संबंध ठेवून ज्या काळात नगरसेवक पद नाही अशा काळामध्ये या सुविधा समर्थपणे नागरिकांसाठी राबविल्या जातात। याच्यासारखी दुसरी नवलाईची गोष्ट नाही आणि म्हणून चिरंजीव प्रवीण हा, त्याचे सगळे मित्र, आपण सर्व नागरिक सदैव त्याच्या पाठीशी आहात। म्हणून सिडको नगरीचा हा सर्वांगीण विकास आणि उत्कर्ष जोमाने होतो। धन्यवाद। 25 वर्षापासून हे काय सिडकोमध्ये अजिबात रस्त्याची इतकी वाईट परिस्थिती होती, पण 3-3, 4-4 प्रतिनिधी असून त्यांच्या डोक्यात काय येऊ नये हे रस्त्याचे कामं केले पाहिजे। कमी कमी डागडोजी तरी करायची, डागडोजी सुद्धा करायला तयार नाही ते। आणि बंटी भाऊ न बोलता, आपण त्यांच्याकडे मागणी पण केली नाही, पण स्वतःहून रस्त्याचे कामं केले, लाईटचे कामं केले, न बोलता आपले स्ट्रीट लाईट टाकले, कॅमेरे बसवले। असं बाकीच्यांना का सुचवं नाही यासाठी मी सांगतो, हे सर्वांनी बंटी भाऊच्या पाठीमागे उभं राहा आणि त्याला मागच्या वेळेस विजयी आघाडी इथून मिळाली आणि येणारी विजयी आघाडी त्यांना इथूनच मिळणार हे मी सर्वांसमोर सांगतो। कारण आपल्या सिडकोतला एक माणूस आज महानगर प्रमुख सुद्धा झालाय पक्षाचा, ते सगळं तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद झाला।
मी एवढंच सांगतो की हा रस्ता एकदम उत्कृष्ट असा कॉन्क्रीट रस्ता होईल. आपण बघू की आतापर्यंत जेवढे काही कॉन्क्रीट रस्ते होत आहे, कुठलाही रस्ता त्याला नाव ठेवता येईल असं कुठलाही रस्ता नाही. सगळे रस्ते चांगल्या पद्धतीचे व चांगल्या दर्जाचे आपण बनवले व इथला रस्ता सुद्धा एकदम चांगला होईल. यानंतर आपले राहुल भाऊ निर्भून आहेत, त्यांच्या इथला सुद्धा रस्ता आपण कॉन्क्रीट करतो आहोत. त्यानंतर जे काही मल्लीसरण आहे, मल्लीसरण लाईन इथल्या भरपूर प्रलंबित आहेत, ड्रेनेज लाईन, तर त्या लाईन सुद्धा आपण आता लवकरात लवकर ते सुद्धा बदलण्याचं काम आपण सुरुवात केली आहे. आतापर्यंत 2-3 गल्ल्यांमधल्या लाईन बदलून झाल्या. ज्या प्रलंबित बाकीच्या लाईन राहिल्या आहेत त्या सुद्धा लवकरच त्याला निधी उपलब्ध करून त्या सुद्धा लाईन आपण सगळ्या नवीन टाकून देऊ. त्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे, तर पाण्याच्या प्रश्नासंदर्भात त्या दिवशी बाळासाहेब होते, बाकी सगळे आपले सहकारी त्या दिवशी होते, किरणदादा होते, किरणदादांचे भाऊ होते. आपण त्या दिवशी त्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं व नवीन जी काही एक लाईन मंजूर झाली आहे त्यामध्ये सर्व नवीन लाईन टाकून जो काही पाण्याचा प्रश्न आपल्याकडे सध्या उपस्थित झाला आहे, कृत्रिम पाणी टंचाई यांनी तयार केली आहे, तर ती सुद्धा दूर करण्याचं काम लवकरच तुम्हाला करण्यात येईल व या प्रभागाचा पूर्ण हेवा नाशिकला नाही तर महाराष्ट्राला वाटेल असं काम आपण उभं करू अशी सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना गवाही देतो. सीसीटीव्ही असतील, आपण बघू की अशा काही गोष्टी आहे का ज्या कोणी केल्या नाही, तर सीसीटीव्ही सुद्धा आता आतापर्यंत 32 चौकामध्ये आपले बसवून झाले. राहिलेल्या चौकांमध्ये सुद्धा आपण लवकरच त्याला निधी उपलब्ध करून प्रत्येक चौकामध्ये सीसीटीव्ही आपण बसवतोय की भविष्यात कुठल्या चुकीच्या काही घटना ज्या असतील त्या होता कामा नये. आमच्या माता भगिनी या बिंदास रात्री असो दिवसा असो त्यांना वाटेल तेव्हा घराबाहेर फिरू शकतील रस्त्याने, असं सगळ्या गोष्टी आपण त्यांना उपलब्ध करून देऊ. आणि निश्चित आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद यापुढे असेच राहू द्या असं सगळ्यांना विनंती करतो. आज सर्वजण इथे उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्यांचे परत एकदा मनस्वी आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. किरण आहेर, सी 24 तास, नाशिक.